माहिती आहे का? आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही. त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता. मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो. काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसने फॉर्म भरला आणि BJPने भरला. आमचे दोन नेते येऊ शकले नाही त्यांच्या व्यक्तिगत कामामुळे, तर त्याची हेडलाईन झाली. पण भाजपची साधी चर्चा होत नाही. तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. आणि मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे, ती ठेवलीच पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये आम्ही चौथा स्तंभाला मानणारी लोक, जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवू पण नका. त्याच्यात काही व्हायचं असेल तर काँग्रेसचे नेते पत्र लिहित आहेत, त्यांचे पत्र व्हायरल होत आहेत, ते राजीनामा देत आहेत. तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. पण त्यांनी नकार पण दिला नाही बाळासाहेबांनी. मला बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत. त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. का बोलत नाही? तुमच्याशी काही चर्चा? त्यांची तब्येत चांगली नाही आहे, त्याच्यामुळे आता त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे तेच विचारतो तुम्हाला. तुमच्यासोबत बोलत असेल तुम्ही आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं ट्विट केलं, तुम्ही फोन केला, काही फोनवर बोलणं झालं गेल्या 2-3 दिवसात बाळासाहेब थोरात? माझं त्यांच्याशी संपर्क नाही आहे, तेच सांगितलं. काल पण आम्ही पुण्याच्या फॉर्म भरायच्या ह्याच्यामध्ये सगळेच नेते आले होते आमचे. अशोक चव्हाणजी होते, सुशीलकुमार शिंदे साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, सगळे नेते होते. थोरात साहेब त्यात यावं असं आमची अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही नेते म्हणा, काही गट म्हणा, तुमच्या विरोधात थेट दिल्लीमध्ये तक्रार करताय की तुम्हाला काय हटवण्याची बोललं? हे राजकारण आहे. या राजकारणावर फार काही लक्ष करू नका. काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. जनतेसाठी लढणं, जनतेच्या हक्कासाठी लढणं, देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी लढणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं ते काम चाललेलं आहे. कोणाला आयत्यापासून काही गोष्टी पाहिजे असतील, त्यांना करायच्या असतील तर त्याला आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काही नेते बोलतात की आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आमच्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे त्यांनी बोललंही पाहिजे. हो, हा संपूर्ण वाद तुमच्याकडे आला नाही, पण पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी दिला का? मी म्हणून मला कुठलीही गोष्ट माहिती नाही माहित मी ते कशाला हो म्हणून. हो, हा त्यांचा वाढदिवस आहे, तुम्ही पण आनंदानं साजरा करा असं माझं मत आहे. हो, तुम्ही हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी बाळासाहेब थोरात असो किंवा वरिष्ठ काही नेते असो काँग्रेसचे, यांची भेट घेणार का प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे? काय बोललो की कार्यकारिणीचीच बैठक आम्ही बोलवलेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, तिची रणनीती आम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी कार्यकारिणीचीच बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे अजून तुम्हाला फार काळजी वाटतं, तर मला असं वाटतं की चांगली अतुल भातखळे यांनी दावा केलेला आहे की काँग्रेसमध्ये आणखी गळती लागेल आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचं झालं तशाच काँग्रेसचं असं त्यांचा दावा आहे. माझं काँग्रेस पक्षाला संपवायचा त्यांचे नेते नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारत करायला ते निघालेले होते. या काँग्रेसनं यांना हिमाचलात कसं, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तिथं, त्यांचे आहेत की नाही मला माहिती आहे, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथंच आहेत असं मला माहिती आहे. त्या हिमाचलमध्ये हे आपलं हिमाचल टिकवू शकले नाही. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही आहे. भाजपला तर कसं आहे, त्यांना एवढ्या गरमीत ते जॅकेट घालूनच फिरतात. त्यांचं काय कवच आहे त्यांचं मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फार काही प्रतिक्रिया नाही. मला जनतेची काळजी काँग्रेसला आहे. जनतेचे प्रश्न घेऊन लढणं, कारण की आज LICचे पैसे गायब झालेत, बँकातले पैसे जनतेचे गायब झालेत. ही काळजी नसेल भाजपला, महागाईची काळजी नसेल, त्यांना हे प्रश्न संपले असतील तर तो त्यांच्यासाठी लखलाव आहे. बेरोजगारी हा त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी नसेल, त्यांना बेरोजगारी संपली या देशातली, त्यांचा असेल तर काँग्रेस लढत आहे. कारण की आज तरुण आत्महत्या करतोय, येणारी आमची पिढी आज अडचणीत आलेली आहे. ही लढाई काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे भाजप काय बोलतो त्याच्याकडे आम्हाला लक्ष करायचं नाही, आमचा तो प्रश्न आहे. राहुल गांधींचा फोन तुम्हाला आला? राहुल गांधींची तुमची काही चर्चा झाली का? तुमच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे राहुल गांधी. एक बघा, हायकमांड या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे. त्याच्यामुळे मी फार काही प्रतिक्रिया, कारण की आखरी निर्णय हायकमांड घेतात. त्याच्यामुळे मला जी जबाबदारी आहे ती पक्षाने मला जे काम दिलेलं आहे ते मी काम करतोय. त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीकडे, या राजकारणाकडे लक्ष द्यायचं. कसब्यामधून अर्ज भरला, कसब्यामधून काँग्रेसमध्ये बंडखोरी होत आहे का? अपक्ष उमेदवारी भरला बाळासाहेब जावेकर यांनी. तुम्हाला विड्रॉलपर्यंत खूप सारे पिक्चर क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमची काळजी फार काँग्रेसची मीडियाला आहे, भाजप मीडियाला जास्त आहे. त्यामुळे मला त्यावर आत्ता चर्चा करायची नाही. कारण की ज्यावेळेस ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघामध्येही काँग्रेसच टार्गेट होतं, आखरी जनतेने काँग्रेसला कौल दिला. त्याच्यामुळे तुम्ही
तुम्ही आम्हाला जेवढं चालवा, निगेटिव्ह चालवलं तरी गटनेता आम्हाला काय पदाचा राजीनामा हा देशाकडे जात असतो, त्यामुळे तो त्यांच्याकडे गेला मला कुठलीही माहिती नाही, मला कुठलीही माहिती नाही, त्याच्यामुळे प्रतिक्रिया देणं. मला बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे हे माहिती आहे, म्हणून त्यांना मी शुभेच्छा दिल्या, त्यांना ट्विट केलं. हिंदी में बताएं, कांग्रेस में इसकी शिकायत उन्होंने हाईकमान को की और इस्तीफे की उनकी बात सामने आ रही है। देखो, मुझे ये सब इशू का मेरे पास कुछ समय नहीं है, और मेरे को कांग्रेस की विचारधारा को आगे ले जाकर कांग्रेस को विचारधारा को जिताना है पब्लिक में, वो काम मैं कर रहा हूँ. और मुझे कौन क्या राजकारण कर रहा है, ये राजकारण में मुझे नहीं पढ़ना है. मैं एक आम आदमी हूँ, मैं किसान हूँ और सामान्य आदमी हूँ, और इसलिए मुझे ये सब राजनीति में नहीं पढ़ने का है. मैं सरलता से इस राजनीति में आया हूँ. लेकिन मैं आपको ये अच्छा सवाल किया आपने कि मुझे बहुत सारी चीज़ें राजनीति की सीखने मिली. ये पदवीधर चुनाव के बाद और ये सब चुनाव में मुझे बहुत सारा सीखने मिला, जो राजनीति मुझे आज तक मैंने नहीं किया था, वो राजनीति मुझे सीखने मिली. लेकिन मैं इस तरह की गंदी राजनीति कभी नहीं करूँगा. कांग्रेस महाराष्ट्र में 2 गुटों में बट गई है क्या बताएंगे अभी? आपने कल देखा होगा कि अशोक चौहान जी, सुशील कुमार शिंदे जी और पृथ्वीराज चौहान साहब, ये सब मेरे साथ फॉर्म भरने के लिए थे. अब तुम कौन सा गुट कर रहे हो, क्या कर रहे हो, मीडिया गुट कर रहा है कि बीजेपी गुट कर रहा है, मुझे पता नहीं. बाला साहब थोरात का गुट. अरे बाला साहब की तबीयत ठीक नहीं है. सर, बाला साहब थोरात को मनाने की कोशिश करेंगे क्या? उनसे संवाद करेंगे? जो उनकी नाराजगी दूर करने के लिए बैठक कब बुला रहे हैं? हाँ बिल्कुल, मैंने कहा कल भी कि वो हमारे नेता है, हमारे मैं खुद विधायक हूँ, और वो हमारे विधिमंडल के हमारे नेता है, और वो नेताओं का अगर कुछ गलतफहमी हो तो उनसे बात करने को भी हमको कोई तकलीफ नहीं है. और इसलिए 15 तारीख को कार्यकारिणी की बैठक हमने बुलाई है, और उसमें ये जो है वो कार्यकारिणी का इशू नहीं है, ये जो तुम लोग उसको हवा बना रहे हो. कार्यकारिणी का इशू हमारा ये इलेक्शन जो है, उसमें हमारे पूरे विधायक को हम उसमें जवाबदारी देने वाले हैं. आने वाली पूरे आगे जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव आ रहे हैं, उसके बारे में चर्चा होने वाली है. राहुल जी की पदयात्रा में जो भारत यात्री महाराष्ट्र से चले थे, उनका सत्कार है. हमारे जो 2 विधायक चुन के आए, उनका सत्कार है. और ऐसा एक कार्यक्रम हमने रखा है, और उसमें ये सब चीज़ों पे चर्चा हो. राहुल गांधी जी का फोन आया था अडानी को लेके जिस तरह से देश में माहौल खराब हुआ, क्या? अरे अडानी ने खराब किया है, नरेंद्र मोदी के मित्रों ने खराब किया है. देश की जनता के पैसे वो रोज़ लूट रहे हैं. देश GST जैसे गब्बर सिंह टैक्स लाकर, राहुल जी यही कहते थे गब्बर सिंह टैक्स, आज वही GST आज गब्बर सिंह टैक्स बन चुका है. आम आदमी को महंगाई का सामना करना पड़ रहा है. आम आदमी से पैसा वसूल किया जा रहा है, और उनके मित्रों को दिया जा रहा है. वो रोज़ अमीर बनते जा रहे हो, और मध्यम आदमी और गरीब आदमी रोज़ बर्बाद होते जा रहा है. और इसलिए ये लड़ाई हमारी है. और आज अडानी जी के बारे में लोग, आम आदमी क्या बोलते हैं कि भाई देख रहा था कुछ सोशल मीडिया पे, आप अडानी को जानते हैं कैसे, आपके जैसे मीडिया ने लोगों को पूछा, हाँ वो डाकू लुटेरा. ऐसी इस तरह से एक अच्छा औद्योगिक समाज अपने देश का एक व्यक्ति जो अपने मेहनत से बड़ा हुआ, ऐसा हमें लगता था. लेकिन अब आम आदमी के बारे में देश की मोदी की सरकार के वजह से अडानी जैसे आदमी को भी बदनाम होना पड़ रहा है. बड़ा एक प्रश्न जनता के सामने आया है, और कांग्रेस उस सवाल सब पूछ रहे कि LIC को पूछ रहे. कल हमने LIC के सामने आंदोलन किया, बैंकों के सामने आंदोलन किया. हम सवाल पूछ रहे कि भाई कितना पैसा दिया, कौन से कागज़ के आधार पर दिया, वो पूछने का अधिकार हमारे को है, और वो हम पूछना चाहते हैं. लेकिन बैंक और LIC वो बात बताने को तैयार नहीं है एक्चुअली. और ना लोकसभा में भी आपने देखा होगा कि राहुल गांधी जी हो, सोनिया जी हो, और राज्यसभा में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी हो, सरकार को सवाल पूछ रहे, लेकिन सरकार अपने मित्रों के पापों को छुपा रही है, जनता के पैसे को बर्बाद कर रही है. कांग्रेस ने वहाँ पर जॉइंट पार्लियामेंट कमेटी मांगी है. इस इशू का सरकार तैयार नहीं है. चर्चा करने को लोकसभा और राज्यसभा बार बार बंद होते जा रही है. इस तरह से देश में एक अलग तनाव पैदा हो चुका है. एक तरफ चीन ने हमारे देश की कई सीमाओं पर कब्जा कर चुका है, उसके बारे में भी नरेंद्र मोदी की सरकार बीजेपी बात करने को तैयार नहीं है. और ये सब देश के सामने बड़े प्रश्न खड़े हो चुके हैं. सरकार क्यों नहीं बात करना चाहती अपोजिशन से, और देश की जनता को सच क्यों बताना नहीं चाहती? ये सवाल मल्लिकार्जुन खड़गे साहब
राहुल गांधी जी हो, सोनिया गांधी जी पूछ रही है और सरकार जवाब नहीं दे रही है। ये लोकतंत्र का खून करने का पाप बीजेपी जो कर रही है उसके बारे में हमें चिंता है, और लोकतंत्र बचाना ये कांग्रेस का सबसे बड़ा दायित्व जाता है और कांग्रेस वो काम कर रही है। दोन विधान परिषद तुमच्या नेतृत्वात 2 विधान परिषद जे आहे देखो वो तो किसी को भी क्लीन चिट दे सकते। यहाँ पे भी महाराष्ट्र में भी जब भी मंत्रिमंडल में जब फडणवीस की सरकार थी तो फडणवीस के मंत्री जब भ्रष्टाचार में लटकते थे तो फडणवीस विधानसभा में ही उनको क्लीन चिट दे देते थे। वैसे ये भी क्लीन चिट दे रहे, लेकिन बात करने को तैयार क्यों नहीं? अपोजिशन से बात करना चाहिए, जनता को सच बताना चाहिए। चर्चा से क्यों सरकार भाग रही है, ये सवाल हमारा है। राहुल गांधी तो दोन विधान राहुल परिषद गांधी के तुमच्या साथ- नेतृत्व आहे तिथे 2 विधान परिषद जिंकणं, त्यानंतर राहुल गांधींचा काही फोन आला का? नाशिकची पण कॉन्ट्रोवर्सी होती, एवढ्यात काही बोलणं झालं का? बघा नेत्यांसोबत काय बोललं जातं त्याच्याबद्दलचं मी कुठलंही नाही, अभिनंदनासाठी फोन आला का? ऐकत तर खरं, पण हे जे तुम्ही प्रश्न केलात की 2 आम्हाला जे घवघवीत यश आलं त्याचाच परिणाम आहे की भाजपच्या पोटाला खूप मोठं दुखलं, कारण की त्यांच्या नाकातला बाल आम्ही काढला। त्यांनी नाकाच्या खालचं सरकार पडलं तर आम्ही नाकातला बाल काढला आणि हाच त्रास झाला। आणि हे जे काही चाललेलं आहे हे चालू दे, आम्हाला काही त्याचं नाही। मला तर या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही रोज दाखवतात, रोज पेपरला माझी बातमी येते, विरोधात आली तरी काय, जिसका नाम होता उसी को बदनाम किया जाता भाऊ, है। म्हणजे थँक्यू। भाजप